आणि यानंतर पुढची आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, भोंदू अशोक खरातला अटक होण्याची आधीच माहिती मिळालेली होती। व्हिडिओ व्हायरल झाल्याची देखील कुणकुण लागलेली होती। या प्रकरणातल्या पीडितांनी खरातवर कारवाईसाठी एका आमदाराची भेट घेतली होती। संबंधित व्हिडिओ दाखवून संपूर्ण घटनाक्रम आमदाराला सांगितला होता आणि विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली होती। संबंधित आमदारांना उलट खरातला हे प्रकरण सांगितल्याची माहिती मिळाली आहे। प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने खरातकडून एका पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला। पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि संबंधित आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि यानंतर सगळी सूत्र हल्ली। आपण याबद्दलचे अपडेट अधिकचे जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, खरं तर अशोक खरातचे राजकीय लागेबांधे काही लपून राहिलेले नाहीयेत, मात्र अशातच आता त्याला देखील ही कुणकुण लागलेली असं देखील समजतं आहे। या सगळ्याची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे? मुकुल, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे मुकुलचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र या संबंधी आता वेगवेगळे जे अँगल आहेत, वेगवेगळे जे धागेदोरे आहेत, वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत हे आता समोर येऊ लागलेले आहेत। भोंदू अशोक खरात जो आहे त्याला अटक होण्याची आधीच कुणकुण लागलेली होती। व्हिडिओ व्हायरल झाल्याची देखील कुणकुण लागलेली होती। या प्रकरणातल्या पीडितांनी खरातवर कारवाई व्हावी यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती अशी माहिती सध्या समोर येते आहे। आणि संबंधित हे जे सगळे व्हिडिओ आहेत, हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे त्यांनी या आमदाराला सांगितलेला होता आणि विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्याची विनंती देखील आमदाराला केलेली होती। मात्र संबंधित आमदारांनं हे जे सगळं प्रकरण आहे ते विधानसभेत उपस्थित न करता खरातलाच सांगितलं होतं आणि प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातकडूनच एका पीडितेच्या पतीवर याचा जो गुन्हा आहे तो दाखल केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणी हे जे पीडित होते त्यांनी कुठलीही हार मानली नाही, दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि या आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे सगळं प्रकरण घातलं आणि नंतर सूत्र हल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।